आपल्यावरील झालेला अन्याय जर आपल्याला आठवत असेल आणि गेल्या 1.5 वर्षात आपल्या मराठवाड्यातून जरांगे नावाच्या माकडाला समोर करून शरद पवार नावाच्या जातीवादी माणसानं एकनाथ शिंदे नावाच्या जातीवादी माणसानं या राज्यामध्ये माझ्या छोट्या छोट्या ओबीसी समाजावर हल्ले करण्याचं काम केलं। या जरांगे नावाच्या झुंडशाहीनं माझ्या ओबीसी समाजाचे घर जाळण्याचं काम केलं, दुकानं जाळण्याचं काम केलं, ज्यामध्ये तुमच्या मतदारसंघातील जातीवादी आमदार मेघना बोर्डीकर असतील, विजय भांबळे असेल, या दोन्ही भामट्यांना आता आपल्याला घराचा रस्ता दाखवायचा आहे। सत्ता कोणाची असेल त्या सत्तेकडे पळणारे हे रंग बदलू गिरगिट आहे, अशा भामट्यांना आपण ओळखलं पाहिजे। माझं ओबीसी दलित मुस्लिम आदिवासी बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे, बांधवांनो करो या मरूची लढाई आता जर आपण माघार घेतली आणि आता जर आपण कमी पडलो तर येणाऱ्या काळात तुमचं आरक्षण संपलेलं आहे। आदरणीय बाळासाहेबांच्या नेतृत्वात या आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही वन फिरत आहोत, आमच्या जीवाची बाजी लावत आहोत। आमच्यावर हल्ले करण्याचं काम होत असताना आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही, कारण जोपर्यंत तुम्ही आमच्या जातीवादी संभाजी भोसलेला, जातीवादी शरद पवार, जातीवादी एकनाथ शिंदेच्या बापाला आम्ही घाबरत नाही। फक्त तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असावेत, त्यासाठी तुम्हाला या मतदारसंघाचा अभ्यासू नेतृत्व, ओबीसीचा वाघ, बहुजनांचा नेता सुरेश भैया नागरे यांना येत्या 20 तारखेला वंचित बहुजन आघाडीच्या गॅस सिलेंडर या चिन्हासमोरील बटन आपल्याला दाबावं लागणार आहे। मातांनो, आपण आता आपल्या घरामध्ये राजकीय जन्म झाला पाहिजे। आजपर्यंत आपण ऐकत आलो मराठा समाजामध्ये एखादा बाळ जन्माला, एखादा मुलगा जन्माला तर मराठा समाजाच्या माता भगिनी काय म्हणतात? पाळणा गातात। त्याचं फारसं करताना पाळणा गात असताना काय म्हणतात? माझा श्रीराम ग, माझा श्रीकृष्ण ग, माझा प्रभू रामचंद्र ग, माझा राजा शिवाजी ग। आणि आपल्या भगिनी म्हणतात, आणि मराठ्यांच्या भगिनी काय म्हणतात? माझा आमदार ग, माझा खासदार ग, आणि माझा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष ग, मंत्री ग, काही जमलं तर माझा बँक बुडवे ग, माझा कारखाने खाणार ग। त्यामुळे ह्या भामट्यांना आता आपल्या माता भगिनीने सुद्धा यांच्यासारखं आमदार घडवण्याची शपथ घेतली पाहिजे। माझ्या घरात येणाऱ्या काळात आमदार होईल, माझ्या घरात जिल्हा परिषदेचा सदस्य होईल, माझ्या घरात खासदार होईल। आजपर्यंत 75 वर्षात 1947 पासून भारत स्वातंत्र्य झाल्यापासून या प्रस्थापित आणि निजामी मराठ्यांना आपण मतदान देत आलो, आणि त्यांनीच गेल्या 1.5 वर्षात आपल्या पाठीत खंजीर खुपसून आपल्या राज्यामध्ये ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा जो घाट घातलाय, ते आरक्षण वाचवायचं असेल आजपर्यंत राज्यात 57 लाखांपेक्षा जास्त बोगस बंदी प्रमाणपत्र वाटप करण्याचं काम कोणी करत असेल तर एकनाथ शिंदे नावाच्या जातीवादी मुख्यमंत्र्यांनी केलंय। तर आपल्या 100 आमदार सभागृहात गेले पाहिजे, आणि ते कोण करू शकतं? फक्त श्रद्धेय आदरणीय बाळासाहेब आंबेडकर करू शकतात। आणि त्यांनी तो शब्द दिलेला आहे, ओबीसीचे 100 आमदार सभागृहात पाठवणार, त्यांच्या जोडीला SC ST आदिवासी यांचे मुस्लिमांचे आमदार 50 पाठवणार, म्हणून आपले 150 आमदार झाल्याच्या नंतर येणारा मुख्यमंत्री ओबीसीचा असणार आहे। आणि आपल्या आरक्षणाकडे कोणी वाकड्या नजरेनं पाहणार नाही। त्यासाठी आपल्याला या राज्यामधून सर्वात जास्त लीडनं सुरेश भैया नागरे यांना निवडून द्यायचंय। तुम्ही सुरेश भैया नागरेंना निवडून द्या, सुरेश भैयांना मंत्री करण्याचं काम माझ्याकडे मी आदरणीय बाळासाहेबांच्या पाय पडून सुरेश भैयांना मंत्री करून घेईल। येणाऱ्या 20 तारखेला त्यासाठी आपल्याला सुरेश भैया नागरे यांना प्रचंड बहुमताने विजयी करायचंय। आपल्याला गेल्या पंकजाताईचा पराभव वाटवायचा आहे, आपल्याला महादेव जानकरांचा पराभव वाटवायचा आहे।
आपल्याला श्रद्धे बाळासाहेबांचा पराभव वाटवायचा आहे, आपल्याला इम्तियाज जलीलांचा पराभव वाटवायचा आहे, आपल्याला चंद्रकांत खैरेंचा पराभव वाटवायचा आहे. त्यामुळं आपल्या नेत्यांना ज्यांनी पराभूत केलं या सगळ्या जातीवादी भामट्यांना मतदारसंघाच्या बाहेर यांच्या बुडावर लाद घालून बाहेर काढायचा शब्द दे मला तुम्ही. भांबळेंना बोर्डीकरांना मतदारसंघाच्या बाहेर काढताल का नाही? हात सर्वांनी हात वर करून सांगा. ही आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो आणि आपलं आरक्षण वाचवायचं असेल तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुरेश भैया नागरे यांना लाखाची लीड देऊन प्रचंड बहुमताने विजयी करावं अशी आपल्याला कळकळीची विनंती करतो. आणि बाळासाहेबांना आम्हाला अनेक सभा आहेत, मला पुढे जायचंय, परंतु आपण सर्व भाऊ भाऊ म्हणून दलित असेल, मुस्लिम असेल, आदिवासी असेल, मुस्लिम असेल, आपला कोण कोण हे समजून आपल्या माणसाला आपला भाऊ आपला माणूस सभागृहात पाठवावा ही आपणाला कळकळीची विनंती करतो. आणि माझं भाषण थांबवतो. जय भीम, जय ओबीसी, जय संविधान. विक्रमी संख्येने या ऐतिहासिक सभास्थळी उपस्थित झालेले माझे बंधू आणि भगिनींनो, महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला वंदन करून त्यांचे वंश, त्यांचे विचारधारांचे वारसा पुढे नेणारे आदरणीय श्रद्धेय डॉक्टर प्रकाश आंबेडकर साहेब, ओबीसी समाजाच्या हक्कासाठी लढणारे आपले प्राध्यापक लक्ष्मण हक्केजी, श्री नवनाथ आबा वाघमारे यांच्यासह सर्व मान्यवरांचे या जिंतूर नगरीत आपल्या सर्वांच्या साक्षीने हृदयापासून मी स्वागत करते. अनेक संध्या आपण या दोन्ही परिवारांना दिलेल्या आहेत. वारंवार आपण यांना निवडून दिलं, पण ह्यांनी फक्त आपलं शोषण केलं. आपल्याला हवाय तो मान सन्मान कधीच दिलेला नाहीये. माझे सासरे स्वर्गीय पुंडलिकराव नागरे साहेब जेव्हा आमदार होते तेव्हा त्यांनी राजकारणावरती कधीच कमवलेलं नाही. त्याची कधी गरज नव्हती, त्याची गरज आज पण नाहीये. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि या प्रेमाने सर्व काही ठीक आहे. पण आज आम्ही या मैदानात उतरलो आहोत तर आमच्या जनतेसाठी आपली ही जी लढाई आहे, ही आपल्या विकासाची लढाई आहे, ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. आणि मी सर्वांना सांगेन की ही जी संधी आपल्याला आता आली आहे ही परत कधीच येऊ शकणार नाही. मी सर्वांना एकच विनंती करेल, तुमच्या येणाऱ्या पुढच्या पिढीचा विचार करा आणि सुरेश भैया नागरेंना साथ द्या. कालच एक उमेदवार म्हणत होते की आमच्याकडे पैसे खूप आहेत. मी त्यांना सांगू इच्छिते की कुणाचे पैसे किती आहेत आणि कुणाकडे आज पण उधारीनी आहेत याचं आपण नाही बोललो तर बरं आहे. माझ्या पूर्ण तालुक्याला, माझ्या जनतेला सर्व माहिती आहे की राजकारणावरती या दोन्ही उमेदवारांनी नेहमी त्यांचे खिशे भरले. आमचा जो पैसा आहे तो माझ्या सासऱ्यांच्या आणि सुरेश भैया नागरेंच्या कष्टाचा आणि घामाचा पैसा आहे. मी गेले अनेक दिवस रात्र एक करून गावांचे दौरे करतेय. किमान 120-125 गावांना मी दौरे केले, पण रस्ते कुठेच नाहीत, नाली नाहीत, पाणी नाही, लाईट बिल नाही, पगारी नाही, घरकुलं नाहीत. ही अवस्था, दयनीय अवस्था आपल्या तालुक्याचे अनेक वर्षांपासून आहे. या दोघांच्या उमेदवारांच्या दुश्मनीमध्ये पिसली तर माझी आम जनता पिसली आहे. तू ह्या गटाचा जर का सरपंच आहेस तर तुझे निधी थांबवतो, तू त्या गटाचा माणूस आहेस तर तुझी कामं होऊन देणार नाही. आणि या दोघांची दुश्मनी अटळ आहे आणि या दोघांच्या दुश्मनीमध्ये पिसणार तर माझी आम जनता पिसणार आणि त्रास होतोय तो तुम्हा सर्वांना होतोय. मी या दोन्ही परिवारांना सांगू इच्छिते, आम्हाला बोललं जातंय की आम्ही इथले नाही आहोत, आम्ही इथले मुंबईचे आहोत. आम्ही इथले आहोत की नाही? आमचं गाव इथलंय, सुरेश भैया नागरेंचं घर इकडे. मला दोन्ही मुलींसारखं
बाहेर जाऊन लक्ष्मीपूजन किंवा नवरात्रीचे घट औरंगाबाद किंवा पुणेमध्ये करण्याची गरज नाही. मी जिंतूरची आहे, मी इथलीच आहे. 50 वर्षापुढे उमेदवार आहेत, त्यांचं वय म्हणतात मला पदरात घ्या, मला द्यायला तुमच्याकडे काही नाही आज. पण हप्ते घेताना ह्यांना आमचे अश्रू दिसले नाहीत. केळीवाले, रॉकेलवाले, मटक्यावाल्यांकडनं हप्ते घेताना ह्यांना आमचे अश्रू दिसले नाहीत. आज तुमच्या जीवावरतीच ह्यांनी नेहमी कमवलंय. आम्ही तुम्हा दोघांना म्हणतो, आज सुरेश भैया नागरेंना वडील नाहीत, मला आज आई नाही. गेले 3 महिन्यापासून माझ्या सासूबाई हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत, हाफ कोमामध्ये आहेत. तर आम्ही म्हणतो की आम्हाला तुमच्या ओटीत घ्या, आम्हाला तुमचं प्रेम द्या. ही जी जनता इथे आहे हेच आमचं घर आहे, हेच आमचा परिवार आहे. आम्ही इथेच राहणार आहोत. तुमच्या सर्वांच्या सेवेला आम्ही 24 तास इकडे राहणार आहोत, हे तुम्हा सर्वांना शब्द देते. मी अनेक गावांमध्ये जाते, महिलांच्या डोळ्यात पाणी असतं. मला म्हणतात ताई तुम्ही तरी आता आलात, आमच्यासाठी काही करा, आम्हाला घरकुलं द्या, आम्हाला पगारी द्या. मी त्या सर्व माई माऊलींना आज वचन देते, मी तुमचा अश्रू बिलकुल वाया जाऊ देणार नाही. तुमच्या हक्काची लढाई आम्ही शेवटपर्यंत करणार. महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी मी सर्वप्रथम पुढे नेहमीच राहणार. तुम्हा सर्वांना मी हात जोडून कळकळीने विनंती करते की जशी संधी आपण वारंवार या दोघांना दिली, त्यांच्या परिवाराला दिली, तशी एक संधी तुमच्या भावाला, तुमच्या बहिणीला, म्हणून तुमच्या स्वतःला म्हणून आम्हाला एक संधी द्या. आम्हाला तुमची सेवा करण्याची एक संधी द्या. एवढीच मी मागणी तुम्हा सर्वांना करते. माझं नाथरा आजोळ आहे, परळी वैजनाथ माझा आजोळे, आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे माझे मामा होते, पंकजाताई माझी बहीण आहे. जे परळीमध्ये झालं ते आपल्या जानकर साहेबांसोबत परभणीत झालं. आणि मी विनंती करते सर्व बंधूंना, भगिनींना, परळी आणि परभणी आपल्या जिंतूरची होऊन देऊ नका. जो बदला आपल्याला घ्यायचा आहे ती घेण्याची वेळ आलेली आहे. मी सर्वांना परत एकदा कळकळीने विनंती करते, एकत्र या. हीच वेळ आहे एकत्र येण्याची, क्रांती करण्याची, चळवळ करण्याची. 20 तारखेला आपल्याला 4 नंबरचं बटन दाबून सिलेंडर समोरचं सुरेश भैया नागरेंना विजयी करायचंय. तलवार उचलल्याशिवाय लढाई लढली जाऊ शकत नाही. तसं बाबासाहेब आंबेडकरांची तलवार होती म्हणजे पेन, आणि आज तुमच्या सर्वांची तलवार आहे 4 नंबरचं बटन. अब वक्त आ गया है उनको अपनी औकात दिखाने का. अब वो वक्त आ गया है उनको अपनी औकात दिखाने का. क्योंकि कोई नाली अपने आप को समंदर समझ बैठे हैं. इतिहास दोहरा रहा है, नागरे फिर से आ रहा है. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रचाराच्या निमित्त आज इकडे वंचित आघाडीचे अध्यक्ष माननीय बाळासाहेब आंबेडकर, आमचे ओबीसीचे नेता नवनाथजी, सन्माननीय व्यासपीठ आणि इकडे उपस्थित माझी ईश्वरूपी जनता, आपण बघत आहात ज्या प्रकारे आज लोक इकडे आलेत. आज समुद्र आले असं वाटतंय जिंतूर मध्ये. जेवढे या मंडपात लोक आहेत त्याच्यातून 2 पट जास्त बाहेर लोक आहेत. बाळासाहेबांची तब्येत बरोबर नाहीये, फक्त ते तुम्हाला भेटण्यासाठी आज इकडे आलेत. काहीतरी जिंतूर शेलू तालुक्यामध्ये बदल झाला पाहिजे त्याच्यासाठी ते आलेत. आणि जिंतूर शेलूच्या तालुक्याच्या लोकांनी ठरवले की यावर बदल नक्कीच होणार. मी काँग्रेसला तिकीट मागितलं होतं, माझी चूक आहे का? मी एक ओबीसीच्या आईच्या पोटी जन्म झाला, हे माझं चूक आहे का बाळासाहेब? मला विचार त्याच्यानंतर मला जो सहारा दिला या बाळासाहेबांनी मला सहारा दिला आणि मला उमेदवारी दिली. कोण
करून दाखवेल. मी नक्कीच तुम्हाला मी वचन देतो, मी नक्कीच सोनं करून दाखवेल. इकडले आजी माजी आमदार ज्या प्रकारचे 20 वर्षापासून राजकारण करतायत, फक्त म्हणतायत की आम्हाला विकास करायचा, स्वतःचा विकास केला. राजकारणातून फक्त त्यांनी त्यांचे घर संपत्ती वाढवले. माजी आमदारांनी 25 कोटीचं घर इकडे बांधलं. आजचे आमदार कुठे दिसत नाही. आणि आता इंस्टाग्रामवर काय करायचं, चूल फुकायले. आताचे दिवस म्हणजे आपल्याला गॅसातून चुलीचं नेण्याचं काम बोडीकर आणि भांबळे परिवार करतायत. मला पाडण्यासाठी शेलूमध्ये देशाचे नेते शरद पवार साहेब आले, ज्यांनी प्रत्येकाच्या घरामध्ये भांडण लावले, प्रत्येकाचे कुटुंब उद्ध्वस्त केले, महाराष्ट्राचं वाटोळ केलं. या जिंतूरमध्ये कोण आले तर अमित शहा गृहमंत्री आले. पण यावेळेस जिंतूरच्या मायबापांनी आणि जनतेने ईश्वरपंत ठरवले की यावेळेस गॅस सिलेंडरचा वंचितचाच उमेदवार निवडून येणार. आणि हे प्रेम आहे. आज हे दिसत आहे, इकडे जो जनता आहे यांनी ठरवलंय की यावेळेस बदल होणार. शेलू आणि जिंतूर मध्ये प्रचंड लोकांमध्ये आक्रोश आहे आणि यावेळेस हा आक्रोश मतातून दिसून येणार आहे. ज्या प्रकारचं शरद पवार साहेब बारामतीला पंतप्रधानांना बोलवतात आणि तिकडे त्यांचं स्वागत करतात, म्हणजे एक नाही एक तलवारचे 2 भाग येते. या प्रकारचे हे राजकारण करतात. तिकडे शेलूमध्ये विनोद बोराडे हा अजितदादाच्या पक्षाचा कार्यकर्ता पदाधिकारी आहे आणि तिकडे काय करतात, हे पाठिंबा देतात विजय भांबळेला, म्हणजे तुम्हाला ती बीजेपी चालते. मुस्लिम समाजाचं दिशाभूल करण्याचं काम केलं. स्वतःला सेक्युलर बनणारे आणि स्वतःला सेक्युलर बनणारे काय करतात, इकडे त्यांची, काल मी जवाहर कॉलनीमध्ये गेलतो, त्यांची प्लॉटिंग चालू आहे. तिकडे गेट बांधले होते, गेटाला कुलूप होता, 15-20 फुटाचे गेट आहे. तर तिकडे मला काय मुस्लिम काही लोक भेटले, मला बोलले की आम्हाला इकडून या रस्त्यातून त्या रस्त्यात जाऊ देत नाही. मी बोललं का नाही जाऊ देत, ते बोलतात दुसऱ्या हिंदू समाजाच्या माणसं जमीन घेणार नाही, आमचं प्लॉट घेणार नाही म्हणून गेट बंद करून ठेवलाय. आणि स्वतःला सेक्युलर म्हणतात. तुम्हाला सेक्युलर बनण्याचा काही अधिकार नाहीये. भांबळेंनी फक्त शहराचं, जो विजयराव भांबळेंनी आणि बोडीकरांनी नगरपालिका ताब्यात दिली, फक्त त्यांचे घर भरले. आता बदल करण्याची वेळ आलेली आणि आता आपल्याला बदल करायचा आहे. शेलूमध्ये लोकांनी यावेळेस ठरवलंय आणि जिंतूरमध्ये प्रत्येक 80% गावामध्ये ठरले की यावेळेस आपल्याला फक्त सुरेश नागरे आणायचा आहे, असं लोकांनी ठरवलेलं आहे. आपल्याला बदल करायचा की नाही, बदल होणार की नाही, आपल्या बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. आणि आपण यावेळेस नक्की आपला विजय होईल. फक्त बोलण्यासाठी बोलताय. 2000 कोटीचे काम आणले आजचे आमदार, माजी आमदार बोलतात 1500 कोटीचे काम आणले. काम गेले कुठे, फक्त त्याच्यातून पैसे कमवले. ते टक्केवारीचे पैसे तुमचे, ते पैसे आले. आता बोलतात आम्ही 5000 कोटी वाटू, 5000 रुपये वाटू, 3000 रुपये मताला वाटू. ते पैसे घ्या, ते तुमचे पैसे. आणि आज आम्ही जनता ही पैशांनी आणलेली जनता नाहीये, ही पैसे प्रेमातून आलेली जनता आहे. यांच्या सभेला राष्ट्रवादीची सभा शेलूला होती पवार साहेबांकडे, फक्त साहेब 3000 लोक होते, फक्त 3000 लोक. आणि इकडे अमित शहा आलते तर 5 मतदारसंघाचे लोक आलते, ते पण फक्त 20,000 होते. आणि आज इकडे कमीत कमी 25 ते 30,000 लोक इकडे आतमध्ये आहेत आणि बाहेर अजून 20 ते 25,000 लोक आहेत. हे प्रेम आहे, हे चित्र दिसतंय, ह्याच्यातून दिसत आहे की लोक निवडून येणार आहेत. असं आहे यामध्ये. आमच्याकडे आज पक्षामध्ये मागच्या सोमवारी आपले जिल्हाध्यक्ष, शिवसेनेचे जिल्हाध्यक्षांनी राजीनामा देऊन त्या पक्षामध्ये प्रवेश केला जिल्हाध्यक्षाने, आणि आपल्या पक्षामध्ये साळेगावकर साहेबांनी प्रवेश केला. आज हे प्रेम हे जागू द्या. आणि तुम्हाला सांगतो येणाऱ्या 20 तारखेला आपण गॅस सिलेंडरवर बटन बंदावा, आपला विजय होईल. मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही आमदार होणार आहेत, मी फक्त तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून त्या विधानसभेत तुमचा एक वर्षिका बदला. तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो, यावेळेस बदल झाला तर आपलं येणारा भविष्य सुधरेल. आणि ही सभा थोड्या लोकांनी आटवतो, मला खूप काही बोलायचंय, पण बाळासाहेबाला पुढे 4 कार्यक्रम आहेत, त्या वेळेचा अभाव घेऊन मी क्षमा मागतो, जास्त वेळ घेत नाही. फक्त येणाऱ्या 20 तारखेला माझ्या ओबीसी बांधव, माझी SC समाज, माझा ST समाज, माझा मुस्लिम समाज यांनी मला मतदान करा. आणि मी अजून एक डिक्लेअर करतो, जिंतूर शेलू मध्ये मी जिथपर्यंत राजकारणामध्ये मुस्लिमच नगराध्यक्ष राहणार,
मुस्लिम वर्गातील अध्यक्ष राहणार आणि आम्ही घोषणा करून दाखवा. हे घोषणा होऊ शकत नाही. मी वचन देतो मी मुस्लिम समाजाला पण नेहमी माझ्यासोबत दोन झाला पुढे नक्की माझा करतो मी आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बघिनो माझ्याकडे फक्त 5 मिनिटं आहेत. आपण जरा शांततेने खाली बसून घ्या. सुरेशभाई नागरे यांच्या प्रचाराला मी आपल्या समोर या ठिकाणी उपस्थित आहे. विधानसभेच्या निवडणुका लागण्या अगोदर सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला. ओबीसीच्या दृष्टिकोनातून तो असणारा अत्यंत महत्वाचा आणि घातक आहे हे आपण असणारा लक्षात घ्या. स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका घ्यायला हरकत नाही म्हणून सुप्रीम कोर्टाने म्हटलं. स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका घ्यायला हरकत नाही असं म्हटलं. पण त्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका घेत असताना 27% ओबीसीचं आरक्षण लागू होणार नाही हे त्या निर्णयामध्ये नमूद करण्यात आले. अशी असणारी परिस्थिती आहे. मित्रो, म्हणजे उद्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका होतील पण त्या निवडणुकीमध्ये ओबीसीला आरक्षण मिळणार नाही. मग ते ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल किंवा इतर स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका असतील. हा निर्णय चुकीचा निर्णय आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. परंतु कुठलाही राजकीय पक्ष या निर्णयाच्या विरोधात आवाज उठवायला तयार नाहीये. कुठलाही राजकीय पक्ष या निर्णयाच्या विरोधात आवाज उठवायला तयार नाहीये. जे काही जरांगे पाटील यांनी असणारं आपलं आंदोलन मागे घेतलं त्या मागे घेण्याच्या पाठीमागचा हेतू सुद्धा आपण लक्षात घेतला पाहिजे. काँग्रेस आघाडी असेल किंवा भारतीय जनता पक्षाची आघाडी असेल, या आघाडीने ओबीसीला उमेदवारीच दिली नाही अशी असणारी परिस्थिती आहे. ओबीसीला उमेदवारीच दिली नाही अशी असणारी परिस्थिती आहे. हेतू काही आहे? हेतू साधा आहे आणि तो आपण ओळखला पाहिजे. विधानसभा नवीन गठीत झाली. विधानसभा नवीन गठीत झाली की मग त्या विधानसभेमध्ये ठराव मंजूर करायचा की ओबीसीची जनगणना करायची. ओबीसीची जनगणना करून टक्केवारी किती आहे ती त्या ठिकाणीच घ्यायचं. पण जोपर्यंत टक्केवारी समजत नाही तोपर्यंत शिक्षणामधला आणि नोकऱ्यामधलं आरक्षण सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकांना स्थगिती दिली आहे. तसं हेच सभागृह सुद्धा शिक्षणामधला आणि नोकऱ्यांमधल्या आरक्षणाला स्थगिती देत आहे. ओबीसीने जाणीव घ्यावं, ओळखून घ्यावं की सुरेशभाई नागरे याला आपण सारा निवडून दिलं तर उद्याचा येणारा हा विधानसभेतला ठराव, उद्याचा येणारा हा विधानसभेतला ठराव आपण हाणून पाडल्याशिवाय राहणार नाही हे असणारा लक्षात घ्या. वापर हा विधानसभेचा केला जाणार आहे हे आपण लक्षात. त्याच पद्धतीने एससी आणि एसटीच्या संदर्भात सुद्धा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला, वर्गीकरणाचा निर्णय आला आणि त्याच्याबरोबर क्रीमी लेअरचा सुद्धा निर्णय आला. या क्रीमी लेअरच्या निर्णयाच्या संदर्भात सुप्रीम कोर्ट असं म्हणतंय, एखाद्या कुटुंबाने आरक्षणाचा लाभ घेतला असेल, एखाद्या कुटुंबाने आरक्षणाचा लाभ घेतला असेल तर ते कुटुंब
क्रीमी लेअर मध्ये येतं, ते कुटुंब क्रीमी लेअर मध्ये येतं आणि एकदा का ते कुटुंब क्रीमी लेअर मध्ये आलं की यापुढे त्याला आरक्षण मिळणार नाही हा निर्णय त्या ठिकाणी दिलाय. तर आपल्याला मान्य आहे का? मान्य असेल तर हात वर करा. आज पुन्हा विधानसभेमार्फत आपल्याला लढावं लागतं. हायकोर्टाचा किंवा सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा जर रद्द करायचा असेल तर तो अधिकार विधानसभेला आहे आणि लोकसभेला आहे. ही विधानसभेची निवडणूक आहे. जेव्हा विधानसभेमध्ये सुरेशभाई नांगरे यांना आपण असताना निवडून पाठवलं तर ठराव आपल्याला करता येतो की सुप्रीम कोर्टाने दिलेला हा निर्णय महाराष्ट्र शासन मान्य करत नाही, आम्ही तो रद्द करतो आणि आपल्याला आरक्षण वाचवायचं हे लक्षात घ्या मित्रो. तसाच मुस्लिम समाजामध्ये असणारा अपप्रचार वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल चाललेला आहे. काँग्रेसचे बांडगुळ आहेत ते याची मला जाणीव आहे. लातूरच्या भाषणाचा असताना त्यांनी तोडमोड केला आणि असताना त्याचं व्हायरल मुसलमानांमध्ये त्या ठिकाणी केल्या जात, मुसलमानांमध्ये केल्या जाते. मी मुस्लिम समाजाला असताना आवाहन करतोय काय म्हणा की 35 मतदारसंघ असे आहेत महाराष्ट्रामध्ये, 35 मतदारसंघ असे आहेत की ज्यामध्ये एका बाजूला शिंदेचा उमेदवार आहे, एका बाजूला एकनाथ शिंदेचा उमेदवार आहे आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांचा असणारा उमेदवार आहे. तिसरा उमेदवार हा वंचित बहुजन आघाडीचा असणारा उमेदवार आहे. तेव्हा सर्व मौलवींना आणि उलेमाना मी असणारं आवाहन केलं. निपुर शर्मा नावाची असणारी महिला, हिने मोहम्मद पैगंबरांबद्दल काय वक्तव्य केलं होतं हे मुस्लिम समाजाला अधिक माहिती. भारतामध्ये नाही त्या अख्ख्या जगामध्ये भारताचा निषेध करण्यात आला होता आणि विशेष करून मुस्लिम देशांतून तो असणारा निषेध करण्यात आला. हिला करा, हिच्यावरची कारवाई करा, निपुर शर्माला अटक कारवाई करा. सुप्रीम कोर्टामध्ये गेला आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं कायदा या संदर्भात नाहीये आणि म्हणून आम्ही अटक करू शकतो. वंचित बहुजन आघाडीने ही जी विधानसभा आणि विधान परिषद एक कायदा पेश केलेला आहे, सादर केलेला आहे की त्याचं नाव मोहम्मद पैगंबर बिल आहे. या कायद्यामध्ये काय म्हटलेलं आहे? या कायद्यामध्ये आम्ही असं म्हटलेलं आहे की मोहम्मद पैगंबर आणि इतर देवदेवतांच्या संदर्भात किंवा राष्ट्रीय व्यक्तींच्या संदर्भात कोणी उलट सुलट लिहित असेल आणि ते सिद्ध झालं तर त्याला 7 वर्षाची सजा झाली पाहिजे. लातूरच्या सभेमध्ये मी काय म्हणालो, इथल्या उलेमाना, इथल्या मौलवीनं आवाहन केलं की एका बाजूला एकनाथ शिंदे भारतीय जनता पक्षाबरोबर आहेत मुसलमानाच्या विरोधात, दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे भाषणातून काय सांगतात आहेत की बाबरी मशीद माझ्या शिवसैनिकांनी शहीद केली. ते त्याच्याबद्दल अफसोस करत नाहीयेत, ते अफसोस करत नाहीयेत. मागच्या लोकसभेमध्ये तो मुसलमानांनी मतदान दिला, निवडून दिलं, त्यावेळेस आम्ही असताना म्हणालो इथल्या असणाऱ्या मौलवीना आणि काजीदा आणि उलेमाना या 32 मतदारसंघामध्ये
वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने मुसलमानांनी मतदान केला। जो कायदा काँग्रेस करायला तयार नाही, जो कायदा भारतीय जनता पक्ष करायला तयार नाहीये, तो कायदा वंचितला करणं सोपं होय। आणि मोहम्मद पैगंबरा संदर्भात आणि इतर देव देवतांच्या संदर्भात ज्या अभद्र लिहिल्या जातात त्याला आळा घालता येईल। काँग्रेसवाल्यांच्या पायाखालची मुसलमानाची वाळू खसकायला लागलेली आहे आणि म्हणून त्यांनी अपप्रचार केलेला आहे। मी इथल्या मुसलमानांना विचारतो, गेली 5 वर्ष वंचित बहुजन आघाडी हा तुमच्या पाठीमागे उभा राहिला। मग ते NRC असेल, भुयारी असेल, टिपू सुलतानचा मुद्दा असेल, किंवा औरंगजेबचा प्रश्न असेल, मजारवरती औरंगजेबच्या मजारवरती चादर चढून आम्ही आव्हान केला, कोणात हिंमत असेल तर आमच्यावरती केस घालून दाखवा। मी मुसलमानांना आवाहन करतोय, या विधानसभेमध्ये मत हे मोहम्मद पैगंबराच्या नावाने तुम्ही द्या। या विधानसभेमध्ये मत मोहम्मद पैगंबराच्या नावाने तुम्ही द्या। या मोहम्मद पैगंबराच्या कायद्याच्या बाजूने द्या। आपण सुरेशभाई नांगरे यांच्या बाजूने आपण मतदान दिला तर मी आश्वासन आपल्याला देतो की हा मोहम्मद पैगंबराचा कायदा लागू केल्याशिवाय आम्ही राहणार नाही। जाता जाता पुन्हा आपल्याला असणारा विचारतो की सुरेशभाई नागरे यांची निशाणी काय? सुरेशभाई नागरे यांची निशाणी काय? सुरेशभाई नागरे यांची निशाणी काय? जेव्हा ह्या निशाणी समोरचं बटन दाबून आपल्या गाव गुंडांना हाकलून द्या असं आवाहन करतो आणि आपली रजा घेतो। जय भीम, जय भारत। परभणी मतदारसंघामधले नासिर शेख, नासिक शरीफ शेख यांना आपण पाठिंबा दिलेला आहे। त्यांची पण निशाणी असणारा गॅस सिलेंडर आहे, तेव्हा गॅस सिलेंडरला मतदान करावं असं विनंती करतो। सर्वांना विनंती की आपण थोडा जागेवर थांबायचे। सर्वांना विनंती की